नमस्कार, मैं अभिषेक दुबे, महाराष्ट्र टीवी 24 में आप सभी का स्वागत है। गोंदिया जिला पुलिस मुख्यालय कारंजा गोंदिया में पालक मंत्री धर्मराव बाबा आश्रम द्वारा 78वां स्वतंत्रता दिवस पर ध्वजारोहण किया गया। इस अवसर पर पालक मंत्री धर्मराव बाबा आश्रम ने उपस्थित लोगों को सरकार द्वारा दी जाने वाली विभिन्न योजनाओं के बारे में जानकारी दी। इस अवसर पर गोंदिया जिले के 422 पुलिस अधिकारियों और पुलिस कांस्टेबल को पालक मंत्री द्वारा विशेष पदक दिए गए और कई विभागीय सरकारी कर्मचारी अधिकारियों को भी विशेष पद दिए गए और उनके साथ आए लोगों से मुलाकात की। महसूल 15 सुरू आहे, त्याचा लाभ आपण सगळ्या देशाने घेतला पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला सगळ्यांनी विनंती करतो। जिल्ह्यात मला वाटतं आज 422 पोलीस अधिकारी कर्मचारी यांना विशेष सेवा आपण पदक आपलं महानिरीक्षकांकडून जाहीर झालेलं आहे। महत्वाचं म्हणजे आपलं 9 ऑगस्ट पासून ते 15 आजचा दिवस म्हणजे 15 सप्टेंबर पर्यंत आपण घर तिरंगाचं आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण घरामध्ये तिरंगा लावला पाहिजे असं प्रकारचं आव्हान या निमित्ताने करतो आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिल्यापासून सर्व जनतेचा हार्दिक आभार मानतो। पुन्हा स्वतंत्र दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी आपला रजा घेतो। जय सेवा, जय भीम, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र टीवी 24 के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो। त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात। त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात। हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे। भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे। डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात। या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत, जेणेकरून जीवितहानी टळू शकेल। निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।